मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 6 वाजले सकाळचे आणि आमचं आवरलेलं आहे. तर आम्हाला जायचं आहे मेकअप ऑर्डरला. तर देरडे फाट्याला ऑर्डर आहे, तर तिकडे जायचं आहे. शिवानी पण आली आवरून. तर आता ना मेकअपच्या बॅगा वगैरे गाडीत ठेवतो आम्ही. आणि बाहेर पण आहे ना पाऊस चालू आहे, आज तर रात्रभर पाऊस चालू आहे. फायनली आम्ही निघालो आहे आता आणि बाहेर पाऊस चालू आहे. इतकं गारगार वातावरण झालं आहे. आताच दिवस उजडतं, एकदम भारी वाटतंय. मी आता पेट्रोल टाकतोय. सगळ्यात पहिले आपलीच गाडी असं पंपाव, मला असं वाटतं. काय दादा, पहिले आपलीच गाडी असं पंपाव का बावड्या मामा? पहिले आमचीच गाडी का पेट्रोल टाकायला? पहिली तुमचीच गाडी काय बरं. फायनली आम्ही लॉन्चला आलोय. इतका पाऊस चालू आहे, लय पाऊस चालू. आम्ही गाडी डायरेक्ट मध्ये आणली, खाली नको ठेवले ओले. घुसा त्या चागत्या पिना आल्या नाश्ता भेटला. चल ना मम्मी, तू पण तुम्हाला पाहायला भेटेल. आम्ही ना सगळ्यात पहिले ना ब्राईडची हेअरस्टाईल करून घेतली होती, कारण लाईटचा प्रॉब्लेम राहतो पावसामुळे. तर आधी हेअरस्टाईल करून घेतली, मग त्याच्यानंतर ना आम्ही मेकअप केला होता. आणि ब्राईड सुद्धा ना खूप भारी होती, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना आम्हाला सपोर्ट केला होता. त्यांचं एंगेजमेंटचा मेकअप सुद्धा आपल्याकडेच होतं, तेव्हा पण आहे ना त्या मेकअपला पण आहे त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला होता. आणि ह्या मेकअपला पण तर ना ब्राईड एवढी ऍक्टिव्ह होती ना, तर काही गोष्टी ना त्यांनी त्यांच्या हातानेच केल्या. आणि त्यांनी ना आपले व्हिडिओ बघूनच ऑर्डर दिली होती. तर याच्या आधी आम्ही म्हणजे कधी भेटलेलो पण नव्हतं, एंगेजमेंटच्या फर्स्ट टाइम भेटलो. आणि आता फेशियल वगैरे करायला आल्या त्या पार्लर मध्ये लग्नाच्या वेळेस, तेव्हा एकदा, आणि आता लग्नाच्या वेळेस भेटलो. तर ना म्हणजे आमची जास्त जुनी पण ओळख नाही, फक्त त्या रील्स बघायच्या. त्यांना मेकअप आवडले, तर तेव्हा त्यांनी ऑर्डर दिली होती. पण खूप छान स्वभाव होता त्यांचा. आणि मेकअपच्या वेळेस पण त्यांनी काहीच म्हणजे काहीच त्रास नाही दिला. तर जे तुम्हाला वाटेल ते करा असं म्हणायचं त्या, आणि जे त्यांना वाटेल ते पण शेअर करायचे की असं करा, असं आपण करू. आणि ज्वेलरी ते सुद्धा त्यांनीच आणलं होतं सर्व पुण्यावरनं. आणि असे सपोर्टिव्ह कस्टमर भेटले ना आपल्याला, तर आपल्याला पण काम करायला ना खूप भारी वाटतं. म्हणजे आपली पण चिडचिड नाही होत आणि त्यांची पण नाही होत. आणि मला खूप सारे कमेंट येते की तुम्ही मेकअप साठी म्हणजे ऑर्डर साठी बाहेर जाता का लोकेशन वरती? तर भरपूर लांब लांब जातो आपण ऑर्डर साठी. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला ना सर्व डिटेल्स टाकन मेकअपच्या. आणि ज्या जवळच्या ब्राईड असताना तर त्या शक्यतो पार्लर मध्येच येतात मेकअप साठी. आणि आपली मेकअप आर्टिस्टची आयडी अपेक्षा कमी मेकअप आर्टिस्ट, तर त्याच्यावरती ब्राईडचे मस्त व्हिडिओ टाकलेले मेकअपचे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. ब्राईडचा मेकअप झाल्यावरती ना आम्ही सायडर मेकअप सुद्धा केले. तर भरपूर सायडर मेकअप होते मम्मीने, आम्ही परत स्टुडंट पण होते सोबत, तर आम्ही सगळ्यांनी केले सायडर मेकअप, हेअरस्टाईल. आम्ही चाललोय आता घरी. 3 वाजले ना, आत्ताचे आमचं जेवण झालं. आता 3:30 वाजले असतील. दीदीला जायचंय रांजणगावला, आम्हाला जायचंय चासला. घरी जाऊन लगेच मेकअप आहे. आम्हाला आत्ताच फोन चालू झाले, लय उशीर झाला, लय भूक लागली होती आम्हाला. आहे ना ग, जेवण केलं ना? हा, पप्पाची झोप झाली गाडीमध्ये एक. पोचलो फोन करा, पोचलो फोन करा, संध्याकाळी फोन कर मला. ते ना 4 वाजले आणि आम्ही आत्ताच घरी आलोय. आणि एवढे पाय दुखते ना डेंजर, एवढी कळ लागली पायांना. डायरेक्ट आम्ही किती शिवानी 8 वाजेपासून आहे ना ग, तर किती वाजेपर्यंत आपण कंटिन्यू उभे होतो? डायरेक्ट 2 ना ग, 2 वाजेपर्यंत कंटिन्यू उभे होते. एवढं डेंजर होतंय ना आता. फक्त काय जेवायला बसलो तेवढंच. तर आता लगेच दुसऱ्या लुकला ब्राईड आली होती. तर आता आहे ना मेकअपला कस्टमर येते, आता तीच तयारी चालू शिवानी. आता मेकअप प्रोडक्ट आणि ती वरती काढते.
मला इतका चहा पिऊशी झाला तर मग मी चहा करते.